शब्दातही मांडता येणार नाही असा इतिहास आणि डोळ्यातही साठवता येणार नाही असं सौंदर्य. मी साहिल. आणि मी नेहा. तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आमच्या एका नवीन प्रवासात, ज्याचं नाव आहे स्वराज्य वारी. या वारीतला आमचा पहिला ठिकाणा आहे तो म्हणजे सह्याद्रीचा अभिमान आणि स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. तर आपण फायनली बेस विलेजला पोहोचलेलो आहे. मस्त थंडगार हवा सुटली आहे. तर 5:30 वाजलेत, तर नाश्ता करून ट्रेकला सुरुवात करूया. भूक लागली आणि बघू आता नाश्ता केल्यावरती अजून खाणार. अजून एक 4-5 कांदा लिंबू घ्या. केलाय बॅग ठेवून ट्रेक चालू करणार. आम्ही ट्रेकिंग सुरू करतो. गड चढायला सुरुवात करण्यापूर्वी आमचे ट्रेक गाईड यांनी आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पाहूया त्या सूचना कोणत्या आहेत. सोबत बिलॉंगिंग घेत आहे खायच्या वस्तू म्हणजे प्लास्टिक वगैरे रॅपर्स आहे ते कुठेही म्हणजे फेकू नका. कचरा कुंडी जी आहे तिथे व्यवस्था केलेली आहे. नसेल तर बॅगमध्ये ठेवा, नसेल तर मग कॅरी करा सोबत. ठीक आहे. आणि गडावरती जायला 2 दरवाजे आहेत, एक चित्त दरवाजा एक नाणे दरवाजा. आपण जे स्टार्ट करू हे चित्त दरवाजाने स्टार्ट करणार आणि पहिला आपला हॉल्ट असेल तो महादरवाजाला असेल. महादरवाजाला आपण एक फोटो घेऊयात आणि देन आफ्टर तसंच पुढे पुढे चालत शिरकाई देवीचं मंदिर, शिरकाई देवीच्या मंदिराला पण एक हॉल्ट घेणार. सगळं एक काउंट घेऊयात. तिथे काउंट घेतल्याच्या नंतर आपला एक गाईड येईल जो आपल्याला गडाबद्दल माहिती देईल. ठीक आहे. तर ते माहिती घेतील आणि त्यानंतर मग परत आपण तसंच करत करत बाजारपेठ, टकमकटोक आणि सगळ्यात शेवटचं जे असेल आपलं ते असेल मंदिर. तिथे फायनल काउंट घेऊन आपण मग परत वापस येणार. दिसतंय तर टकमक टोक आहे. तर तिकडून इकडे येणं तेवढा दम लागलाय. तर विचार करा आपण मावळे कशी चढत असतील एवढं. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रायगडला यावं. पायऱ्या चढताना आता खऱ्या अर्थाने गड काय आहे ते जाणवतंय. प्रत्येक पायरीवर असं वाटतंय की आपण इतिहासाच्या जवळ जातोय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, पण समोर दिसणारा भला मोठा रायगड बघितलं की सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातोय. हे तर वैशिष्ट्य आहे या मातीचं. खूप मजा येते. शिवरायांचं नाव घेऊन चढताना खूप ऊर्जा जाणवते. केवळ गाढव नसून
ह्यांच्यामुळेच गड संवर्धनाला खूप मदत होते. तर आपण पोहोचलो आहे आता महादरवाजाला. हा आहे महादरवाजा. इकडे एंटर करताना एक नंबर वाटतंय. म्हणजे शिवरायांचे पावलं या दगडांना लागले असतील. बाई जय शिवाय. महादरवाजा 2 अजस्त्र बुरुजांच्या आड लपलेलं हे प्रवेशद्वार स्वराज्याच्या अभेद्यतेची साक्षरता देते. ह्या दरवाज्यातून आत जाताना आजही अंगावर शहारे येतात आणि असं वाटतं की आपण थेट शिवकाळातच प्रवेश करत आहोत. तर इलेक्ट्रॉल पावडर सुद्धा घेऊन या, जेणेकरून तुम्ही थकले तर तुम्ही पिऊ शकता. थोडा वेळ विसावा घेतला. गडावर चढताना असे छोटे स्टॉल म्हणजे जणू काही देवदूतच. शहरातल्या कोणत्याही 5 स्टार हॉटेलपेक्षाही सुख मोठं आहे. 2 मिनिटं दम धरूया आणि मग पुन्हा एकदा गडाच्या दिशेने कूच करूया. गडाच्या पायऱ्या चढताना आणि तटावर फिरताना या तोफा आजही आपले लक्ष वेधून घेतात. ह्या तोफा केवळ लोखंडी गोळा नसून तर त्या काळी शत्रूला रोखून धरणारी एक स्वराज्याची खरी ताकद होत्या. या तोफा आजही तितक्याच दिमाखात उभ्या राहून इतिहासाची साक्ष देत आहेत. शिरकाई देवीचं मंदिर येणार आहे. तर आत्ताच आपण महादरवाज्यातून वरती आलोय आणि नेक्स्ट स्टॉप आहे आपलं शिरकाई देवीचं मंदिर. मित्रांनो, ह्या खांबाविषयी लोकांना खूप म्हणजे वेगवेगळे ओपिनियन आहेत. काही म्हणतात हे खांब हत्ती बांधण्यासाठी यूज होत होते, तर काही म्हणतात तिकडे बांधून शिक्षा दिली जात होते, तर काही म्हणतात हे खांब वेळ काळावी म्हणून यूज होत होते, कारण सूर्याच्या शॅडोनी वेळ कळेल म्हणून. असे बरेच ओपिनियन आहेत. आणि फायनली आम्ही गडाच्या मुख्य भागात प्रवेश केला आहे. माझ्या अगदी पाठीमागे जो मोठा जलाशय दिसतोय तो आहे हत्ती तलाव. ज्या काळी गडावर हत्तींचा वावर असायचा त्यांच्या वापरण्यासाठी हा तलाव बांधण्यात आला होता. एवढ्या उंचीवर डोंगराच्या कातळात इतका मोठा तलाव खोदणं हे त्या काळाच्या इंजिनियरचं एक मोठं आश्चर्य आहे. आत्ता आपण जाणार आहोत शिरकाई देवीच्या मंदिराकडे. तर पाहूयात कसा आहे आपला अनुभव पुढचा. इकडे शिरकाई देवीचं मंदिर आहे. रायगड किल्ल्याची मुख्य देवता म्हणून ओळखली जाणारी शिरकाई देवी ही गडाची स्वामिनी मानली जाते. होळीच्या माळावर स्थित असलेले हे मंदिर शिवकाळापासून अत्यंत महत्त्वाचे असून छत्रपती शिवाजी महाराज गडावरील कोणत्याही शुभकार्यापूर्वी किंवा मोहिमेपूर्वी या देवीचा आशीर्वाद घेत असत. शिवभक्त शिरकाई देवीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली गडफेरी पूर्ण झाली असे मानत नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. सर्वप्रथम तर रायगडावर सर स्वागत करतो. सर्वांना जय शिवराय, रामकृष्ण हरी. रायगड किल्ला सर तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आज रायगड पाहणार आहात. त्याच्या किल्ला मी याच्या अगोदर कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आज आपण सगळेच रायगड पाहणार आहोत. महाराष्ट्रातला वारकरी म्हणतो चला पंढरीच्या वारीला, महाराष्ट्रातला शिवभक्त म्हणतो चला रायगडावर. पण जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने पंढरीची वारी करावी, चारधाम यात्रा ज्योतिर्लिंग करावं, रायगडावरती यावं, चालत हा किल्ला पाहावा, राजाच्या समाधीला नतमस्तक व्हावं, त्या रायगडाची माती आपल्या कपाळी लावावं. जीवनाची साथ कविभूषण कवी कळश काय म्हणाले, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर मेरे शुबाना पैदा होते
तसं की घरात जन्माला नसते आली जाऊ तुम्ही जन्माला आल्या नसते तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते मंदिराची देखील रायगडावरती आलात ती गडाची समोरची बाजू आहे गडाची मागची बाजू जे शिवभक्त रोपे प्रकल्पाने 4 मिनिटात रायगडावरती प्रवेश करतात ही गडाची मागची बाजू आहे रोपे त्या बाजूला आहे रोपे हा 1996 मध्ये रोपे प्रकल्प पुण्यात चालू केला आहे आज गडावरती 2360 पायऱ्या चढवल्या आहेत सगळ्या पायऱ्या आता बांधलेल्या आहेत पूर्वी काय पायऱ्या बिऱ्या काही नव्हतं ही घोड्याची पावलं होती स्वराज्याची राजधानी रायगड होता 6000 प्रजा रायगडावरती आनंदाने राहत होती रायगडावरती अन्नधान्य साठा पुढे पालख्या सगळा मार्ग हा पायवाटेचा रायगडावरती गडाला 4 टोक आहेत पूर्वेच्या बाजूला भवानीचं मंदिर आहे पश्चिमेला हिरकणीचा कडा आहे दक्षिणेला रोपे प्रकल्प आहे उत्तरेच्या बाजूला टकमक पॉइंट आहे 4 टोक रायगडाला आहे आतला भाग 100 एकराचा आहे पूर्ण गड हा 1200 एकराचा किल्ला आहे 1250 एकराचं क्षेत्रफळ जर तुम्हाला बघायचं असेल एवढा मोठा हा आज आपण बांधले किल्ला मंदिर आणि तकनीक केवळ तुम्ही दर्शनासाठी पाहिजे हे महत्वाचे ठिकाण आहे बघा किल्ला जर तुम्हाला काही लांब लोक बघायचे असेल तसा वेळ लागतो 2-3 दिवस लागतात हा किल्ला बघायला त्या गडाचं मूळ नाव होतं रायरी आणि हे रायरी त्या नावाने डोंगराला ओळखलं जात पूर्वी गडाला 14 नावाने ओळखलं जायचं जम्मू काश्मीर तनास राजीवाटा पूर्वेकी जिब्राल्टर अशी देखील या गडाला नावं होती पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून हा किल्ला जिंकला त्यावेळेचं नाव होतं रायरी शिवाजी महाराज होते राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड मिर्झा राजा जयसिंग पुरंदरचा तह झाला आणि तहामध्ये मराठ्यांचे 23 किल्ले दिले गेले महाराज म्हणाले जर मिर्झा राजा जयसिंग पुरंदरचा तह तिथपर्यंत येऊ शकतो तर तो राजगडापर्यंत कधी येऊ शकतो राजगडाचं अंतर 25 किलोमीटरचं जंगल अंतर पायी वाटेचं अंतर असल्यामुळे महाराज म्हणाले आपण दुसरी राजधानी स्वराज्यासाठी निवडूया मग हा गड होता गडासमोर नाव रायरी आणि हा डोंगर होता आणि हा कोकणामध्ये होता कोकणामध्ये असं दर्या किनाऱ्याजवळ गड उंच माथ्यावरती होता इथून शत्रू जर आला तर तो दर्या किनाऱ्याने येणार इथून समुद्र 150 किलोमीटरच्या आसपास आहेत दर्या किनाऱ्याने शत्रू आला तर किनाऱ्यावरती आल्यानंतर तो तिथून तो इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणा घाटवाट सह्याद्रीच्या रांगा झाडं झुडपं इथपर्यंत पोहोचू शकत नाही दृष्टिकोनातून गडाची निवड केली पण गड हा जावळीचा मोरंगड होता शिवाजीराजे राजगडावरती होते पण राजाने हा गड स्वराज्यामध्ये कसा जिंकून घेतला तर जावळीच्या मोराने प्रेमाने पत्र पाठवलं त्या पत्रात लिहिलं की चंद्रराव मोरे तुम्ही आमचे सरदार आहात तुम्ही आमच्यामध्ये या आपण दोघे मिळून इथे स्वराज्य निर्माण करूया आता दोघे आपण मराठी चंद्रराव मोरे कोण होते मराठी सरदार होते पण ते आदिलशाही दरबारामध्ये चाकरी करत होते आणि आदिलशाही दरबारात चाकरी करत असताना आदिलशाही त्याला हे रायरी आणि खालचा जो भूभाग होता तो त्याला दिला होता ताब्यात छत्रपती शिवाजीराजांनी मोऱ्यांना पत्र पाठवल्याच्या नंतर मोऱ्यांनी पत्र वाचलं आणि पत्र वाचून शिवाजी राजांना युद्धाचं चॅलेंज केलं ते जावळीच्या मोरे काय युद्धाचं चॅलेंज केलं की तुम्ही कसले राजे तुम्ही केव्हा झालात राजे तुम्ही उद्याचे असेल तर तुम्ही आजच या त्या जावळीचा दारुगोळा तुमच्यासाठी सज्ज आहे शिवाजी राजांना क्रोध आला महाराज काय म्हणाले मोरे एक मराठी सरदार आहे आणि आपल्याला युद्धाचे चॅलेंज करतोय 145 निवडक सरदार घेतले आणि जावळीवरती येऊन आक्रमण केलं 3 महिने लढाई झाली चंद्रराव मोरेचा चुलत व हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला गडाला वेढा मारला 3 महिने वेढा चालू होता रायरीचा आणि चंद्रराव मोरे त्या गडाच्या पायथ्याशी शिवाजीराजांनी शरण गेला आणि हा गड शिवाजीराजांनी 15 मे 1656 ला आपल्या ताब्यात जिंकून घेतला महाराजांनी गड घेतला राजाने रायगडाला खालून प्रदक्षिणा मारली आणि गड पाहून शिवाजीराजे म्हणाले की राजा खासा जावळी पाहता गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच दौलताबादाच्या 10 गुणी उंच ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि तख्तास बोलले आज गड करावा तख्त म्हणजे राजधानी दौलताबादच्या 10 गुणी उंच रायगड तासीव डोंगर म्हणजे 4ही बाजूने कडे तासल्याप्रमाणे कुठे तटबंदी द्यायला लागलीच नाहीये बघा असा हा किल्ला शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सकाळी तुम्ही हिरकणवाडीमध्ये गावात आलात
त्यावेळी तुमची एक नजर रायगडाकडे गेली. खालून तुम्हाला कुठे या गडाला कुठे तटबंदी गुरु दिसला नाही ना, का तो कुठे देतच नाही आला. शत्रू जरी आला की त्याला वाटलं पाहिजे हा डोंगर आहे बघा, किल्ला नाही वाटला पाहिजे. असा हा किल्ला महाराजांनी, हा गड स्वराज्यात जिंकून घेतला. 15 मे 1656 जिंकून घेतला आणि नंतर या गडावरती वेगाने गडाची कामं चालू झाली. किल्ल्याचे आर्किटेक्चर हिरोजी इंदुळकर होते. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकरांनी 14 वर्षामध्ये रायगड किल्ला हा उभा केला. लागणारा दगड खालून आणला नाहीये, तलाव दगड काढला बांधकामासाठी. शिवाजी राजाने विचारलं, हिरोजी या मोहरा घ्या, त्या गडाची कामं करा. महाराज इथून निघून आग्र्यास निघाले आणि हिरोजीने किल्ल्याची कामं चालू केली. वेगाने गडाची कामं चालू होती, गडाची कामं वेगाने चालू होती. दगड विगड इथून फुटला काढला गेला, तलाव टाक्या विहिरीत निर्माण रायगडावरती झाल्या. कामं किल्ल्यावरती चालू झाली. चुना शिस खूळ यात बांधकाम चालू झालं. पूर्ण लाकडी बांधकाम, सागाची लाकडं, मातीची कवळं, रेशीम पडदे, छतांवरती छप्पर देण्यात आलं आणि काम चालू असता तो पण किल्ल्याचं काम त्यावेळी चालू होतं. पैसा कमी पडला. हिरोजीने काय केलं, इथून निघाले आपल्या गावाकडे गेले. जमीन जुमला, घरदार विकलं, बायकोची गातण विकली, सावकाराकडे घाण ठेवला, पैसा घेऊन रायगडावरती आले. हा रायगड बांधून दिला शिवाजी महाराजांनी. महाराज आग्र्याहून रायगडावरती आले. शिवाजी महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही हा किल्ला बांधलात, पण बक्षीस काय पाहिजे मागा. हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे, एवढा रायगड तुम्ही उभा केलात. हिरोजी काय म्हणाले, महाराज आम्ही रायगड बांधला, तुमच्या बक्षिसासाठी नाही बांधला, तुमच्या पैशासाठी नाही बांधला, की जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडपत राहतील तोपर्यंत केलेली बांधकामं जशी तशी तुम्हाला या रायगडावरती पाण्यासाठी मिळतील. रायगडावरून खाली जाईल ती फक्त पाण्याची लाट आणि खालून गडावरती वारा. राज मावळा उतरून जाऊ शकत नाही किंवा चढून येऊ शकत नाही, फक्त खाली जाईल ती पाण्याची लाट आणि खालून गडावरती वारा. असा हा किल्ल्याचं बांधकाम आम्ही मजबूत आणि बेलात बुलंद केलेलं आहे. छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती सोहळा झाला. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी आपल्या इच्छाप्रमाणे प्रत्येक मावळ्याला कर्तबगाराने बक्षीस दिलं. त्यावेळी हिरोजीने विचारलं, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे मागा. त्यावेळी हिरोजी म्हणाले, काही नको. महाराज रोज महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात आणि राजा रोज दर्शनासाठी जाणं येणं तिथं असतं. त्यावेळी हिरोजी लोक तिथे उभे असतात त्या मंदिराच्या समोर. आणि राजे मंदिरात दर्शनासाठी आतमध्ये जात होते, त्यावेळी हिरोजी तिथे उभे असतात. आणि हिरोजी काय म्हणाले, राजे इथे थांबा, आज या महादेवाच्या मंदिराच्या समोर आमची बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. राजे म्हणाले, तुम्हाला काय हिरोजी बक्षीस पाहिजे मागा. दहागावाची वतनदारी, पैसा, अडका, सोनं नाणं, जहागिरी मागा, तुम्हाला देऊ. हिरोजी काय म्हणाले, राजा म्हणे, पैसा अडका काही नको, हे महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या समोर फक्त एक नावाची पाठी कोरण्याची परवानगी द्या, बस, बाकी काही नाही. त्यावेळी राजे काय म्हणाले, अहो हिरोजी तुम्ही एवढा मोठा रायगड बांधलात, अनेक नावाची पाठी का मागतात. अहो ती येता जाताना पाठी तुडवली जाईल, तिथे नुका देऊ, ती महादरवाज्यावरती द्या, अहो त्या नगारखान्यावरती द्या, येता जाताना समजेल की रायगड हिरोजीने बांधला. काय म्हणाले, असं तसं नाही, तुम्ही या महादेवाच्या मंदिरात रोज दर्शनासाठी येता जाता, येत जात असताना तुमची पावलं, तुम्ही या महादेवाच्या मंदिरात रोज दर्शनासाठी येता जाता, येत जात असताना तुमची पावलं आमच्या पाठीला स्पर्श झाली पाहिजे, एवढंच आमचं बक्षीस आहे, बाकी आम्हाला काही नको. राजांचं बळ भरून आलं, तर कोण मिठी मारली, वा हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभली आणि शून्यातून विष्णू निर्माण केलं. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर अशी नावाची पाठी दिली त्या ठिकाणावरती. अशी लोक या स्वराज्यामध्ये होती, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. हिरोजीने हा रायगड बांधला आणि बक्षीस मागून मागावं तर एका दगडाच्या पाठीमध्ये फक्त नावाची पाठी, त्यांचं नाव तिथे कोरले गेलेलं होतं महादेवाच्या पाण्याच्या तिथे. त्या ठिकाणावर हिरोजीच्या नावाची पाठी. हिरोजीने किल्ला बांधला. आता गड बांधला कसा काय, प्रत्येक पॉइंटची माहिती घे जायला. त्या पायऱ्यात महादरवाजा पाहिला, किल्ल्याचा मुख्य दरवाजा येतो, मेन गेट आहे. इथे नगारखान्यावरती, तिथे पूर्वी नगारे वाजवले जायचे, 5:30ला नगारे वाजवले जायचे, सकाळी सायंकाळी 5:30ला दरवाजे बंद व्हायचे, सकाळी 5:30ला वाजवले जायचे, सकाळी 5:30ला उघडला. तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा. हिरकणी रायगडावरून खाली उतरून गेली
स्टोरी पुढे सांगणार आहे. तो दरवाजा बंद झाला म्हणून ती गिळागोळ खाणं उठून गेली होती बघा. आणि त्या बाजूला कडा दिसतो का हिरकणीचा बुरुज आहे. ते 2 इलेक्ट्रिकच्या पोल दिसतात का, तो कडा हिरकणीचा बुरुज आहे. खूप लांब असल्यामुळे तुम्ही खाली कोणी जात नाही. तो खाली तुम्हाला येताना बुरुज दिसतो बघा सर. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला इकडे एक बुरुज होता, इकडे एक बुरुज होता. वेडी वाकडी अशी वळणं होती. जय बुरुज, विजय बुरुज 2 बुरुज होती. मधून वेडी वाकडी वळणं. महादरवाजाच्या वरती आल्यानंतर तलाव पाहिला, हत्ती तलाव. दगड इथेच काढला गेला. हत्ती तलाव नाव दिलं का, शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती झाला. त्यावेळी तिथून मुघलांची अंबारी नदी, त्यावेळी 2 हत्ती महाराष्ट्राला पालखी बसून गडावरती आले. ही स्टोरी तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. मग ते हत्ती लहान असताना गडावरती आणले. आळंदीतून त्या ठिकाणी अंघोळी पाणी पिण्यासाठी खाली हत्ती तलाव. वरच्या बाजूला गडदेवता शिरकाई मातेचं मंदिर आहे. आज हे गड उतरताना चढताना रोज शिरकाईचं दर्शन घेऊन येणं जाणार राजाचं. हे शिरकाई मातेचं दर्शन आहे. मंदिर पहिले या चौतऱ्यावरती होतं, काळांतराने पडलं गेलं. पेशव्याच्या काळात म्हणजे खालच्या बाजूला लागलं. आता आपण इथून खाली तळावाशी जाऊया. तळावाशी माहिती घेऊ, मनोरे बघू, पालखी दरवाजा बाल्य किल्ला बघूया. बघा प्रत्येक पॉईंट बघा माहिती पुढे जाणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपण आता उभे आहोत रायगडावरील गंगासागर तलावापाशी. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सप्तनद्यांचं पवित्र पाणी आणून या तलावात अर्पण करण्यात आलं होतं. म्हणूनच याला गंगासागर असे म्हणतात. स्वराज्याचं पाणी, व्यवस्थापन आणि दूरदृष्टी किती महान होती याचा हा जिवंत पुरावा आहे. या शांत पाण्याकडे पाहिलं की आजही त्या ऐतिहासिक सोहळ्याची प्रचिती येते. तुम्ही बघू शकता या तलावाचं पाणी इतकं स्वच्छ आहे की त्याचा आपल्याला तळाच्या पायऱ्या देखील दिसतात. तुमचा अधिकार. शिवाजी महाराज के जय. आता बघा आपण सगळेजण गडावर आलोय, पण अजून किल्ल्यामध्ये पोहोचलो नाही, जे बाल्ली किल्ल्यामध्ये. आता आपण जो परिसर बघणार आहोत ना, त्याला बाल्ली किल्ला म्हटलं गेलेलं आहे. आता बाल्ली किल्ला म्हणजे काय असतं, तर बाल्ली किल्ला म्हणजे किल्ल्यावरचं मेन ठिकाण, सुरक्षित ठिकाण, उंच ठिकाण, व्हीआयपी एरिया. छत्रपती शिवाजी राजे महाराजांचा राण्या, मंत्री, दरबार त्यांचा तो पूर्ण बाल्य किल्ला असतो. जे महाराजांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीला राहण्याची पूर्ण जागा होती. राणी महल वगैरे, भाऊसाहेब राहायचा, शंभू राजे, राजाराम राजे, त्यांचं सगळं राहण्याचा आतमध्ये आपण जाऊन बघणार आहोत सगळा बाल्य किल्ला. आज आपण या बाल्य किल्ल्याच्या समोरच्या बाजूने उभे आहोत. आणि समोरच्या बाजूने गेट आहे, त्याचं नाव आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करणार. किल्ल्यावरती चालत पालख्या गडावरती येते. मी तुम्हाला काय म्हणालो, पालख्या, घोडे, अन्नधान्य साठा, गडावरची प्रजा ही सगळी पायी गडावरती. तर पूर्वी पालख्या किल्ल्यावरती यायच्या, मेना यायच्या. शिवाजी महाराजांच्या पालख्या गडावरती चालत आल्या ना, की त्यांना पालख्याला बसायची जागा तिथे होती. मालखेडी तिथे बसायचे. असं मंत्री कोण असेल तिथून आतमध्ये प्रवेश करायचे. तर पालखी गेट. पालखी दरवाजाच्या बाजूला बघा एक छोटा दरवाजा आहे, चोर दरवाजासारखा छोटा दरवाजा. तो दरवाजा आहे ना, त्या दरवाजातून या बाल्य किल्ल्यामध्ये ज्या काम करण्यासाठी दासी असायच्या ना, ते दरवाजा. बाजूला 2 स्तंभ आहेत. हा 1.5 मजली स्तंभ आहे, बाजूचा 2.5 मजली स्तंभ आहे. आता तो 2.5 मजली स्तंभ आहे, तर ती विटांचं वरती बांधकाम आहे. 7 मजली उंच स्तंभ होता. किती? 7 मजली स्तंभ. 7व्या मजल्यावरती गवताची गंजी किंवा भगवा ध्वज फडकवला जायचा. का फडकवला जायचा, तर खाली गडकिल्ले गाव होती, त्यांना वाटलं जायचं शिवाजी राजे कोणता तरी किल्ला गाव डोंगर शिकून आलेत, म्हणून याला विजय स्तंभ. आणि विजय स्तंभाच्या बाजूला हा मनोरे, शिवाजी राजांच्या राण्या थंड हवेशीर बसायला त्या मनोरे देत होत्या. मनोरे, तो विजय स्तंभ हा मनोरे आहे बघा. तो पालखी गेट आहे. गंगासागर तलाव आहे ना, ही खोली 32 फुटाची आहे. वर्षाची 12 महिने पाणी असते, कधी पाणी आटत नाही तलाव. इकडच्या बाजूला दगड आहे बघा. हा दगड या गडाच्या बांधकामासाठी वापरला. तलावाच्या इकडच्या साईडला पाणी, जेवढं वरून पाणी आलं ते सगळं आणलं गेलं. ते पाणी झालं पियाला, दगड झाला रायगडाच्या बांधकामासाठी. एका दगडात 2 गंगासागर तलावाचं नाव. गंगामध्ये नद्या, सागर. शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर 74 राज्याभिषेक सोहळा रायगडावरून झाला. त्यावेळी काश्मीरी गागोबट आले दिसत. आणि
त्या काशीच्या नागपट्ट्याने येताना रायगडावर 7 नद्यांचं पाणी अभिषेकला जातं रायगडावर. ते जे पाणी आणलं अभिषेकला राजांना अभिषेक केला गडावर. गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणि जे 7 समुद्रांची पाणी जलिये झाले तीर्थांची घरं नावल्या. असं त्याला पॉईंट आहे दादा. चोरी लबाडी गुन्हेगार गद्दारी जो गुन्हेगार करेल गुन्हेगाराला एकच शिक्षा भरायचं. शिवाजी राजांनी कुणाला सोडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी कुणाला काय केलं नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही. संभाजी या नावाच्या व्यक्तीला कोणत्या घरी अण्णाजी दत्तू हंबीराव अण्णाजी दत्तूवरती काही मंत्रिमंडळ होते तिच्या पायरीतून शिवाजी महाराजांच्या काळात काय होता तर शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ महासाहेब रायगडाच्या पायथ्याशी राहायच्या. आऊसाहेब गडावरती राहत नव्हत्या. का राहत नव्हत्या तर ह्या गडावरचं जे वातावरण होतं त्या आऊसाहेबांना सण होत नव्हतं. आणि 9 एकराचा वाडा बांधले पाचडगाव या ठिकाणी. तिथे जिजाऊ महासाहेब राहायच्या. महाराज ते टकमोटकवरती जायचे आपल्या आईला मोगरा करायच्या आईचं दर्शन घ्यायचे. असा टकमोटक महाराजांच्या. आणि पेशव्यांच्या काळात कडेलोट पॉईंट होता. संभाजी महाराज ज्यावेळी रायगडावरती त्यांच्या कारकिर्दीमध्ये रायगडावरती मार सावंतांनी काही गद्दारी केली आणि त्यांना त्या टकमोटकाने बोलतात म्हणून फेकून दिलेलं आहे. आता आपण पालखी दरवाजा चढून बाल्ली किल्ला पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश करणार आहात. इथून आता आपण बाल्ली किल्ल्यामध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वात आधी आपण आलो आहोत राणी महाल. हा महाल म्हणजे स्वराज्याच्या राण्यांचा राहण्याची एक सुरक्षित आणि सुंदर ठिकाण होते. कोणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सकवारबाई पुतळाबाई शिवरायांनी आठवणी काय केल्या का आवडीने उडचणी केल्या नव्हत्या. हे स्वराज्य कमी होतं हे वाढावं या दृष्टिकोनातून महाराजांनी आठवणी केल्या. त्यांच्या मुली केल्या ना. शिवाजी महाराजांनी 8 राण्या केल्या. गडावरती राजांच्या 6 राणी मुले 6 राण्या रायगडावरती राहायच्या. मग 2 राण्या राहत होत्या कुठे. सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं आणि पुतळाबाई रायगडाच्या पायथ्याशी आपली आई जिजाऊ मासाहेब यांच्या सेवा करण्यासाठी काही पायथ्याला राहायच्या आणि उरलेल्या 6 राण्या त्या रायगडावरती राहत होत्या. बघा हे 6 राण्यांचे 6 महाल एकाला लागून एका लाईनीमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. असा हा एका राणीचा एक महल आहे. शिवाजी महाराजांना 2 मुलं. सईबाईंपासून संभाजी महाराज होते. सोयराबाईंपासून राजाराम राजे होते. राणूअक्का दीपिकाबाई सखूबाई अंबिकाबाई या मुली होत्या महाराजांना. पण त्यांचा उल्लेख हा इतिहासामध्ये फार कमी प्रमाणात आहे. बघा सईबाई सोयराबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवंताबाई सकवारबाई आणि पुतळाबाई ही महाराजांच्या गडावरती 6 राणी होत्या. साईडने आपण दगडी बांधकाम पाहताय आणि एक मधली भिंत ही विटांची पाहताय. तुम्ही विटांचं बांधकाम पाहणार हे सगळं महाराजांच्या त्या पेशव्याच्या गडावरती आणि जेवढं दगडी बांधकाम आहे हे छत्रपती शिवाजी राजांच्या काळातलं बघा. आता पूर्ण गाडी बेडरूम होतं. 350 वर्षापूर्वीचं टॉयलेट बाथरूम
हवा खाण्यासाठी खिडकी. आता हा जो चौथरा पाहताय ना दादा, त्या चौथऱ्याच्या चारी कोपरे जे आहेत ते सागाची खांब मध्ये होते असे सेंटर. सागाची खांब आतून रेशीम पडदे होते आणि जागोजागी मशाली लावल्या होत्या. आणि या चौथऱ्याच्या वरतीच फक्त मातीची कवळं छप्पर होतं. म्हणजे हा एवढाच फक्त चौथरा सजवला गेला, याच्यावरती छप्पर होतं बघा सर. आणि हा पाचचा ह्या साईडने संरक्षण भिंती होत्या. सागाची लाकडं, मातीची कवळं, आतून रेशीम पडदे, मशालीमध्ये त्यानुसार राणी कसे वाटत असतील. या राणीचं रूम आहे, हा हॉल आहे, टॉयलेट बाथरूम, हवा ही राणी 6 राणी राहिलेली आहे. राणीचं भागात आपल्याला शीतकालीन स्वच्छतागृह पाहायला मिळते, ज्यावरून समजते की त्या काळातील स्वच्छतेचे किती उत्तम नियोजन होते. यानंतर आम्ही पाहायला गेलो ती म्हणजे धान्याची कोठारे. शत्रूने गडाला वेढा घातला तरी गडावरील लोकांना अन्न कमी पडू नये म्हणून या मोठ्या खोल्यांमध्ये धान्य साठवून ठेवायचे. काही काम असेल त्यांचा आराम करण्याची जागा होती. अष्टप्रधान मंत्रिमंडळ, शिवाजी राजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. राजांचे 8 मिनिस्टर. शिवराय गडकोट कागदोपत्र व्यवहार या गडावरील अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे कार्यालय ऑफिस या ठिकाणावर. मंत्रिमंडळ इथे त्याच्या वरच्या बाजूला धान्याची कोठार आहे. तुम्ही रायगडावरती आलात, तुम्ही कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ला सगळ्यात मोठे 52 फुटाची कटे पन्हाळगडावरती बरोबर टाकायचं. स्वराज्याचा धान्य साठा. रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. या गडाला जर कधी मिठापाला झाला, या प्रजेला लागणार जे वर्ष आणि शिवाजी राजांच्या गडावरती पेशवे आले 1733 मध्ये. त्या पेशव्याने काय केलं माहितीये का, कैद्यांची कोठडी म्हणून याचा उपयोग केला. चोरी लबाडी कोण करत तर 7 दिवस ठेवायची आणि तुला कबूल नाही केलं तर कर्तव्य फेकून दिलं जायचं. पेशवा असे धान्याची कोठडी. हे पाहताना मोबाईल, गॉगल, पैसे वगैरे पडले तर आपले काढता येणार. व्यवस्थित बघून घ्या. मग जिथे आपले राजे राहत होते ना शिवाजी महाराज, त्यांचा महल बघायला आपण शिवाजी राजांचा राहता राजवाडा आहे बघा. पाठच्या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत चारी बाजूने भिंती आहेत आणि या भिंतींच्या आतमध्ये एकाला लागून एका लाईनी 4 चौथरे. हा पूर्ण महल आहे. हा राजवाडा पूर्वी 2 मजली उंच, लाकडं सागाची, मातीची कवळ्या, रेशीम पडदे, आतून मशाली लावल्या होत्या. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी राजांचं 10 वर्ष वास्तव झालं. संभाजी राजांचं 9 वर्ष वास्तव झालं. राजाराम राजे राहिले. राजमाता जिजाऊ मासाहेब राहिल्या. सगळ्यांची पावलं त्या मातीला लागलेली आहेत, त्या खड्याला लागलेली आहेत. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. हिरे माणिक शिवाजी राजाला 50 वर्ष आयुष्य लाभलं. या 50 वर्षात हे स्वराज्य उभं केलं. मनासाठी राजा सांगतो माणसं आणि माणसाचा राजा होता.
अनेक राजे होऊन गेले, पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार एक राजा होता. आज आपलं आयुष्य काय 50-60 वर्ष जाईल, 20 वर्ष शिक्षणात बालपणात निघून जातात थोडक्यात, 30 वर्ष आपल्याला मनासाठी त्यावेळेच्या राजाने 50 वर्ष या रायगडावरती छत्रपती शिवाजीराजे धावत राहिले. छत्रपतींचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला. राजांचं बालपण हे शिवनेरी किल्ल्यावरती लाल हे वयाच्या 16व्या वर्षी राजांनी स्वराज्यात पहिला किल्ला जिंकला, तोरणा घर. स्वराज्याचं तोरण हे तोरणा किल्ल्यावरती बांधलं आणि रायरेश्वर पठार भोरघाट आहे, त्या राजाने रायरेश्वराच्या मंदिरात कलंगरी कापून रक्त अभिषेक केला, स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. महाराजांनी स्वराज्याचं राजधानी राजगड स्वराज्यासाठी 26 वर्ष राजे गडावर होते. मग छत्रपती स्वराज्याची कॅपिटल राजधानी म्हणून निवड केली रायगडाची. त्या गडावरती राजे 10 वर्ष राहिले. वयाच्या 44व्या वर्षी राज्याभिषेक सोहळा या रायगडावरती संपन्न झाला. महाराज राजे झाले. 6 वर्ष गादी या रायगडावरून चालवली. 3 एप्रिल 1680 ला झाला. आपला विवाह त्या रायगडावर शिवाजी महाराजांच्या रायगडावरती 1680 ला त्या किल्ल्यावर ही ठिकाण आहे असं त्या गावात बातमी बसवली. परिस्थिती झाली. प्रत्येक मावळा रायगडाची धाव घेऊ लागला. प्रत्येक मावळा रायगडावरती येऊ लागला. प्रत्येक मावळा आतमध्ये येत असतात छत्रपती शिवाजी राजांना प्रत्येक मावळा आतमध्ये येऊन मुजरात घडत होता. त्या प्रत्येक मावळ्याचा मुजरा राजे त्या राजवाड्यामध्ये स्वीकारत होते. शेवटच्या सणाला एक मावळा महाराजांना भेटण्यासाठी आला. त्यांचं नाव शिरोजी फर्जंद. ज्याने आग्र्याहून सुटका केली ते फर्जंद या दरवाज्यात आतमध्ये सरतात. एक पाऊल त्यांचा दरवाजाच्या आतमध्ये, दुसरा पाऊल दरवाजाच्या बाहेर. आणि महाराजांना पाहता म्हणाले, डोळ्यात पाणी आलं. त्या राजांना पाऊल म्हणाले की राज जसं आपण त्या आग्र्यावरती मिठाईच्या पेटावर तुम्हाला बसवलं, त्या आग्र्यावरून तुमची सुटका केली, त्या तुरुणात आम्ही तुमची वेशभूषा घालून सुटलो, तसं आज आपण या मृत्यूला आपण फसवूया, या मृत्यूला चकमा देऊया. राजा तुम्ही इथून उठा. माझ्या अंगावरती घालतो, त्या ठिकाणावरती मी निसतो, त्या ठिकाणावरती मी निसतो. माझ्या जागेवरती उभे राहा असं फर्जंद म्हणाले. महाराजांनी सगळे शंभूबाळ त्या रायगडावरती आपला अत्यंत त्या रायगडाचा सोडला. गावात हात बसले वेळ पूर्ण पोरकी झाली. रायगडावरती छत्रपतीच्या गडावरती बोलला. हीच बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली की शाकी मुस्लिमात खान म्हणतोय की हुजूर बडी खुश खबर है. शिवाकांत हुआ रायगड किल्ल्याच्या ऊपर शिवाकांत हुआ. त्यावेळी औरंगजेब याच टाकतो आणि मस्जिद मध्ये रुखापती नमाज पाडतो आणि म्हणतोय कि शिवा जैसा दुश्मन मिलेगा कहा, ये अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहन करने वाला शेर शिवा हमारे पास शक्ती देखील अदा करत होता. असा रयतेचा राजा होता. त्या राजाने आपला अखेरचा श्वास त्या रायगडाच्या हातात सोडला. जागा होती. राजे महाराजांनी आपला अखेर आंघोळीचं बाथरूम बघूया का आपले. हे महाराजांच्या आंघोळीचे ठिकाण आहे. आणि आता आपण जाणून घेणार आहोत हिरकणी गडाबद्दल. एका आईच्या अफाट जिद्दीचा आणि धाडसाचा हा एक इतिहास आहे. गडाच्या पायथ्याशी हिरकणवाडी गाव होतं, मूळ गाव. पूर्वी त्याला गडगेवाडी म्हटलं जायचं. आणि 4-5 घर वगैरे प्रत्येकाचा व्यवसाय दूध वगैरे गडावरती आल्याच्या नंतर पाण्याचा विषय दूध गडावरती यायचा.
गवळणी, त्यात हिरा गवळण एक नावाची गवळण रोज दूध घेऊन विकायला किल्ल्यावरती यायची. दूध विकायला गडावरती येत असताच एके दिवशी रायगडाचे दरवाजे ते पुरी 5:30 बंदच व्हायचे. पण त्यावेळी ती गवळण दूध विकत असताना गडावरचे दरवाजे लवकर बंद झाले 5:30ला. त्या मातेला खाली जाण्यासाठी कोणता मार्ग मिळाला नाही, रोड मिळाला नाही. म्हणून त्या आईने आपल्या बाळासाठी शिवाची पर्वा नाही केली, पश्चिम कडा उतरून म्हणून त्या कडाला रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो अजूनही आता तेथील हिरकणी बुरुजाची. बसले होते गावतयासी हिरकणी वाडी नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब तेथील धनगर गवळ्याचे. हिरा जात असे दूत घेऊन या गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालिता हिराच क्षणभर विसावली, आणि ध्यानी नाही आले मनी कधी सांज वेळ टवून गेली. सूर्यदेव मावळतील जाता बंद होती गडाचे दरवाजे, आणि मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवण्या गडकरी खाली जाऊ द्या मला. आणि गडकरी म्हणतात नाही या दुनिया शिवरायांची आम्हाला. बाळाचे झाले 8वे रूप माय माऊली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला आतून ये धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले. आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, आणि कथा जुनी ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. कथा जुनी ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची. हा बुडाला बघा, हा राजवाडा आहे पूर्ण. आता या राजवाड्यामध्ये तो पहिला चौथरा म्हणजे महाराजांचं राहण्याचं घर आहे. हा दुसरा चौथरा म्हणजे महाराजांचं स्वयंपाक बनवण्याची जागा म्हणजे राजाचं किचन जेवण बनवण्याची जागा. 3 नंबर चौथरा म्हणजे ना सचिवालय म्हणजे गडावरचं कार्यालय ऑफिस. आज आपण दिल्लीतून मुंबईमधून मंत्र्यातून कागदी कामं चालली जातात, तशी पूर्वी ही राजधानी गड होता. या गडावणी या चौथऱ्यावरून झाले लेखनी कामं सोहळ्याची सगळी. ते खाली मंत्र्यांचे रेसिडेन्स, त्याला राहण्याची जागा मंत्रिमंडळ, 8 मंत्र्यांची 8 घरं. हे दिवाणी खास लोकांना बसण्याची जागा. आणि दिल्लीच्या पलीकडे दरबार, त्याला आम दरबार, जे आम प्रजा तिकडे बसतात. पलीकडे VIP त्यांना बसण्याची जागा. आणि आता मी प्रवेश करतोय त्या ऐतिहासिक जागेत जिथे येण्यासाठी प्रत्येक शिवभक्ताचं मन हे आसुसलेलं असतं, तो म्हणजे राजदरबार. याच जागी 350 वर्षांपूर्वी आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला आपला राजा मिळाला. इथे पाऊल ठेवताच अंगावर शहारे येतात आणि असं वाटतं की आपले महाराज अजूनही त्याच सिंहासनावर विराजमान आहेत आणि आपल्याला पाहतात. ही जागा केवळ भव्य नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवगर्जना चालू होती ना तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला होता. म्हणजे ती फिलिंग एक्सप्रेसच नाही करू शकत. म्हणजे 40 किलो 1280 किलोचं सिंहासन एक बाजूला शिवाजी महाराजांच्या राहण्याला बसायची जागा, दुसऱ्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळाला बसायची जागा हा नगर, आणि इथे सिंहासन, आणि या ठिकाणावरती नगारामध्ये गेली. अंतर 200 फुटाचं अंतर आहे दादा. चारी कोकणाची दिसली वाजवली. हा राजांचा राजदरबार
इथे राज्याभिषेक सोहळा झाला 6 जून 1674 ला. तो आनंदाचा सोहळा होता आणि आनंदाच्या सोहळ्याला हा दरबार पूर्ण सजवला होता. पैठणी कापड, मखमली पडद्यातून कापडून घेतलेला सिंहासन चमकत होतं. आऊसाहेब, राण्या, शंभूराजे, राजारामराजे, मंत्रिमंडळ वरती खाली 6,000 सवंगडी मावळे त्या आनंदाच्या सोहळ्याला होते. महाराज सकाळी पहाटे लवकर उठले, स्नान केलं आणि महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी निघाले. महादेवाचं दर्शन घेतलं, आई भावानी जगदंब मातेला वंदन केलं, शिरकाई देवीचं दर्शन घेतलं, वाडेश्वराला वंदन करून राजांची मिरवणूक या नगारखान्यात आली. आणि नगारखान्यातून आतमध्ये येताच हा पूर्ण दरबार उभा राहिला. प्रत्येक मावळ्यांनी शिवाजी राजांना झुकून वाकून मुजरा केला. जशी महाराजांची पावली एक नजर 32 मनाच्या सिंहासनावरती, दुसरी नजर आपल्या आईकडे, दुसरी नजर त्या सदरेवरती पडली. हा दरबार पाहून शिवाजी राजांचा अंतकडून मुळा आला. डोळे पाण्याने भरले. अंतकडून मुळाला राजे आपल्या आईला म्हणाले की आऊसाहेब, असंख्य शूरवीर मावळे आनंदाच्या सोहळ्याला दिसत नाही. ज्यांच्या जीवावर त्या स्थापन केले, असंख्य शूरवीर मावळे स्वराज्याच्या पायऱ्या करतात. आज आम्हाला आमचे शूरवीर मावळे आठवतात. स्वराज्य बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, बाजी पासाळकर होते जीवाजी वाचले. शिवाजी असंख्य शूरवीर मावळ्यांची नावं घेत राजे सिंहासनावर आले. अभिषेक सोहळा झाला आणि एका शिल्पकाराने ललकार दिली. ललकार असे की मागून फक्त सगळ्या मोठ्या आवाजामध्ये जय म्हणा. की महाराज एवढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश शिवाधीश्वर महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा सभेवरती आला नाही. या नगरखान्याच्या समोर 2 हत्ती पावलांचे आणि काय म्हणाला इंग्रज, 2 पायाचा माणूस शिवाजी राजांनी नगरखान्याच्या समोर गडावरती आणले. इंग्रजांना पडलेला प्रश्न, या गडावरती आणले कसे, तर राजा आपल्या इंग्रजांना खुशाल होते. शिवरायांनी रायगडावर आणले. लहान छोटी करता येईल, मोठ्या पुस्तकात कधी करता येत नाही. हत्ती गडावरती आले, लहानाचं मोठं गडावरती केलं. राज्याभिषेक हत्तीच्या अंबारीसाठी केला. काय ते पाहण्यासाठी तलाव होता. हत्ती तलावाने वरती सांभाळण्यासाठी हत्ती तलाव होता. तो दगड दिसतोय का, त्या दगडामुळे त्या सगळ्यावरती प्रतिध्वनी होते. आता हा नगरखाना गेट आहे, 52 फुटी इमारत. पलीकडे जाऊया, होळीचा माळा. ही पाण्याची टाकी, घोड्याला थंड पाणी पिण्यासाठी जागा होती. महाराजांची घोडी कृष्णा, नाव ऐकून माहित असेल. ही घोडीला पाणी 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे राष्ट्रध्वज इथे फडकवला जातो. कार्यक्रम गडावरती असेल ना, त्यावेळी भगवा ध्वज आपल्याला लावला जातो. रोज झेंडा लावला जात नाही, संध्याकाळचे तर काढा लागते किंवा वारेने फटकातून लावला आणि होळीच्या माळावर. तर आता आपण पाहणार आहोत होळीचा माळा आणि मग बाजारपेठ. बाजारपेठ दिसते का, त्या बाजारपेठात ते महादेवाचं मंदिर आहे बघा. त्याच्यामध्ये आहेत ना दादा, मातीमध्ये दडले गेलेले काही चौथारे तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. आणि ती लोक त्याच्या बाजूला तिकडे 2 चौथारे आहेत. तिथे मध्ये एक चौथरा आहे, तिथे मध्ये एक मातीमध्ये दडले, अशी बरेचसे चौथारे माती. 150 वाडे, 150 सोते मातीमध्ये दडले गेलेले. आता त्याची सगळी उत्खनन चालू आहे बघा. हे सगळे इकडे उत्खनन चालू आहेत. तिकडे सगळी महाराजांची प्रजा राहते. मावळे लोक खाते, आपली फॅमिली घेऊन, विराट घेऊन इथं. हा होळी ग्राउंड, ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी, रुंदी 40 फूट. डाव्या साईडला 22 दुकानं, उजव्या बाजूला 22 दुकानं, 44 दुकाने आहेत. पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम. बाजारपेठेची रचना शिवकाळातील सुपर मार्केट बाजारपेठ. बाजारपेठेतून स्टेट महादेवाचं मंदिर जाणार तुम्ही. आकार बघा मस्जिद सारखा वाटतोय.
मुघल आले की मुघलांना वाटलं पाहिजे मंदिर तोडफोड केलं नाही पाहिजे, म्हणून ते मंदिरात तर ते जे मंदिर आहे ना, जगाचा ईश्वर जगदीश्वर आकार मस्जिदसारखा दिलेला आहे. दरवाजे छोटे आहेत, मुघल अंगाने दणकट, आज जाताना चुकून गेलं पाहिजे, वाकून महादेवाचं दर्शन घेतलंच पाहिजे म्हणून दरवाजे. मंदिराच्या बाजूला एक नगाखाने गेट आहे. हिरोजी इंदुरकरांचा तुम्हाला इतिहास सांगितला. हिरोजी इंदुरकरांच्या नावाची पण आहे बघा, सेवेचे शहीद असतात हिरोजी इंदुरकर. बाजूलाच व्हाईट गोल्ड घुमट कळस महाराजांची समाधी आहे. शिवाजी राजांचं निधन झालं, राजवाड्यात आज्ञा दिली तिथे. आज कित्येक वर्ष झाले राजांच्या समाधीला शोध लावला कुणी, कधी लावला? 1869 मध्ये महाराजांच्या समाधीला शोध लावला बघा, फुल्यांनी लावला. आणि 1925 मध्ये महाराजांची समाधी त्या महादेवाच्या मंदिराची तिथे झाली. मंदिराच्याच बाजूला एक वाघ्या कुत्र्याचा स्टॅच्यू आणि वाघ्याविषयी आज लेटेस्ट वाघ्या कुत्र्याविषयी वाघ्याविषयात काही आपल्याला इतिहास माहिती नाही बघा. आज पोलीस वाघ्या कुत्र्याच्या संरक्षणासाठी ऊन उन्हाळा पाऊस कंटिन्यू आहेत. आता या मार्गात जायचं, महादेवाचं दर्शन वगैरे दादा आहेत तुमच्या. लेफ्ट साईडला टकमक टोक पॉईंट आहे, बघा खाली उतरायचं, जेवण करायचं, खूप बरं जायचं. माणसावर महालला गर्दी असते. टाइम बघायला वेळ असेल तर टकमक दुकान आलेल्या मार्गाने जेवण करत आपलं खाली. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण. थँक्यू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, कोणाला ताक वगैरे हवा असेल तर ती एक मावशी आलेली आहे, अजून एक मावशी आलेली आहे. घ्या बिचारे एवढे चालत त्यांचं पण. कोणाला जर हवा असेल तर घ्या आपलं कोकम वगैरे छान ताक. म्हणजे आता हिरकण्याच्या वंशी आहेत, पुऱ्या हिरा गवळण दूध घेऊन विकायला त्या माडक्यात. आता ज्या गवळण ताक घेऊन येतात विकायला. तर मित्रांनो, ही आहे बाजारपेठ, शिवकालीन बाजारपेठ. इकडे पुढे दुकान असायचं आणि मागे त्यांचं घर असायचं. तर या बाजारपेठेची हाईट बघू शकता की नॉर्मल माणसापेक्षा थोडी मोठी आहे. तर या बाजारपेठेत काय व्हायचं की लोक त्यावेळेस घोड्यानी बाजार करायचे, त्यामुळे या भिंतींची हाईट घोड्याच्या हाईट नुसार ठेवली आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो टकमक टोकाला. तर बघूया कसा दृश्य आहे. आत्ता आपण आलो आहोत रायगडाच्या एक अशा टोकावर जिथून खाली पाहिलं तरी धडकी भरते, ते म्हणजे टकमक टोक. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी या कड्याचा वापर केला जायचा. आज इथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा जितका सुंदर आहे तितकाच या जागेचा इतिहास गंभीर आहे. इथली हवा आणि ती खोल दरी पाहून त्या काळाच्या शिस्तीचा आणि कडक न्याय व्यवस्थेचा जाणीव होते. तर आता आम्ही निघालोय जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि तिकडेच महाराजांची समाधी आहे. आणि मग शेवट समाधीचं दर्शन घेऊन ट्रेक संपवणार आहे. तर हे आहे जगदीश्वराचं मंदिर. महाराजांनी हे मंदिर मस्जिदीच्या आकाराचं बांधलंय, त्यामुळे जर आक्रमण झाला तर हे मंदिर सुखरूप राहावं. तर चपला काढून आपण निघालो जगदीश्वराच्या दर्शनाला. जगदीश्वर मंदिर म्हणजे शिवराजांच्या भक्तीचे प्रतीक होते. महाराज दररोज या मंदिरात महादेवाच्या दर्शनाला येत होते. आजही या मंदिराच्या शांत परिसरात पाऊल ठेवताच आपल्या त्या पवित्र शिवकाळाची प्रचिती होते. आणि आम्ही पोहोचलो त्या पवित्र ठिकाणी जिथे आल्यावर प्रत्येक शिवभक्ताची मान आदराने झुकते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 3 एप्रिल 1680 रोजी या महासूर्याचा देह पंचवतात विलीन झाला. ही अष्टकोनी समाधी म्हणजेच आपल्या सर्वांसाठी ऊर्जेचे सर्वात मोठं स्रोत आहे. समोरचं जे जगदीश्वराचं मंदिर आणि शांत जागा, इथेच आल्यावर मनाला जी तृप्तता मिळते ती शब्दात सांगणे अशक्य आहे. आणि शेवटी आम्ही आलो आहोत एक अशा ठिकाणी जेथे या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुरकर यांनी आपलं नाव कोरलं. इथे नतमस्तक झाल्यावर असं वाटतं की आपला हा गड पाहण्याचा प्रवास सार्थकी लागला. फिरून तुला परत येणार. काय आवडलं रायगडवर?
सगळं आवडलं. मित्रांनो, रायगड पाहणे ही केवळ एक सहल नसते, तर तो एक अनुभव असतो जो आपल्याला आपल्या मुळांची आणि अस्मितेची जाणीव करून देतो. आजचा हा दिवस, इथला वारा आणि महाराजांच्या स्मृती आम्ही आमच्या काळजात साठवून जात आहोत. पण आमची ही स्वराज्य वारी इथे संपत नाही, तर ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात आपण अशाच एका ऐतिहासिक गडाची गाथा अनुभवणार आहोत. तोपर्यंत रायगडाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.